नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आहोत मशरूमची भाजी. हे माझ्याकडे एक पॅकेट मशरूम आहे. हा एक टमॅटो स्वच्छ धुवून आणि कापून घेतला. कांदा, हे आहे कांदा. हा 2 कांदे घेतले मी आणि स्वच्छ धुवून कापून घेतले आणि 2 मिरच्या आणि ह्या लसूण पाकळ्या. आता आपण आता एक कढई घेतली आणि गॅस ऑन करून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं तापायला ठेवलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे कांदा लसूण आणि मिरची हे टाकून घेऊया. त्याला आता छान परतून घ्यायचं. कांदा लाल छान परतून घ्यायचं, कांदा लाल होईपर्यंत. आता आपला टमॅटो हा शिजून झालेला आहे. आपलं जे कांदा टमॅटो लसूण होतं ना, हे छान शिजलं आहे. तर याला आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार, त्याला बारीक करून घेणार. त्याला गॅस बंद करूया. चला, आता मी मिक्सरमध्ये काढून घेतलं. आता याला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून. हे आपण आता पेस्ट काढून आणलेली आहे. हे अशी बारीक करून घ्यायची. आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ज्या कढईमध्ये आपण बाकीचं कांदा वगैरे हे टमॅटो भाजून घेतला होता ना, आता त्याच्यामध्येच मी पुन्हा बनवणार आहे. त्याच्यामध्ये आता तेल घालून घेऊया. 2-3 चमच तेल घालून घेणार आहे. आता तेल घालून घेतल्यानंतर आपण थोडं तापल्याच्या नंतर याच्यामध्ये जी आपण पेस्ट केली होती ना, ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही पेस्ट काय केलेली आहे ना, ही आता याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 1 चमच चटणी घालून घेऊया. तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणात टाकू शकता. आम्ही तेवढं तिखट खात नाही, त्याच्यामुळं 1च चमच टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि याच्यामध्ये आता हळदसुद्धा घालून घेणार आहे. अर्धा चमच हळद आणि 1 चमच गरम मसाला आणि हे थोडंसं मीठ घालून घेते. याला आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी. याला छान आता भाजून झाल्याच्या नंतर आपण मशरूम घालून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत याला छान भाजून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. आपली ग्रेव्ही आहे ना, खूप छान प्रकारे भाजली आहे. आता याच्यामध्ये तुमच्याकडे जे भाजी मसाला किंवा बाकीचे जे अन्य मसाले असतील तुम्ही टाकू शकता. मी भाजी मसाला टाकत आहे. हे झाल्यानंतर आपण जे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत, हे बघू शकता. हे मशरूम आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हे बाचे कट करून घेतलेले आहे. आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. याला छान आता म्हणजे तेलामध्ये म्हणजे या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झाली पाहिजे. असं याला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं 1-2 मिनिट याला वाफू देऊया. म्हणजे हे आहे याच्यामध्ये जे याला तेल मसाला वगैरे छानपैकी याच्यामध्ये जातो. आता याला झाकून घेऊया 1-2 मिनिट. आपल्याला 1 मिनिट झाली आहे. याच्यामध्ये छान प्रकारे भाजून निघाली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया.
मिक्स म्हणजे आपण ग्रेव्ही तयार केली होती ना, हेच थोडंसं धुवून याच्यामध्ये पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर घट ठेवायचे घट ठेवू शकता, पातळ करायचे असले पातळसुद्धा करू शकता. मी थोडी मिडियममध्येच ठेवणार आहे. पाणी घालून घेतलं आहे. आता याला 10 मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया. बघू शकता हे आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. किती छान प्रकारे झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि काही एसर हे न टाकता किती छान झालेली आहे. बघू शकता हे बघा, घटसर झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. हे बघा, बघू शकता. जर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा भाजी कशी झाली. तुम्हीसुद्धा बनवून बघा. खूप छान पद्धतीने. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.